उद्या तुमची पुण्यतिथी आणि हे काय होऊन बसले, यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. गावच्या लय अपेक्षात अंजलीकडनं आणि आपल्या घराकडनं त्या पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि अशा जर का अंजलीने सरपंच पद सोडलं तर ते सांभाळायचं कोणी? आम्ही. आम्ही सांभाळतो की मामांजी. तुमची एक सून फेल गेल्या, पण ही दुसरी सून आहेच की. अंजली फेल नाही गेली सुनबाई. पण मग आता जी राळ उठल्या त्याचं काय? फेल गेल्या म्हणून तर असं झालं ना ग. अहो अंजली काहीतरी चांगलं करायला गेली आणि फसली. तेच म्हणतोय आम्ही बी मामांजी. त्यांचा चांगुलपणाच फेल गेलाय. आणि राजकारणामध्ये हे असं फेल होऊन चालत नसते हो. बरं, आता जे झालं ते झालं, ते समजा जाऊ द्या. पण आता पुढं काय करायचं ते बघायला पाहिजे. या गावाच्या आपल्या घराण्याकडनं लई अपेक्षा आहेत. त्या पुऱ्या करण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो. नाही सुनबाई, अशा अवस्थेत तुम्ही सरपंच पदाची दगदग करून घेऊ नका. उलट आपल्याकडनं गावाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्याची आमसली जादा दगदग होईल. आणि आमचं मनच लागणार नाही बघा कशात. अहो तुम्ही समजता तेवढं सोपं नाहीये. आणि तुम्ही एकट्या नाहीच आता. अहो का मामांजी, जगात कितीतरी बायका पोटुशा असताना बी कामं करतात, घर सांभाळतात. मग आम्ही का नाही? त्या एकट्या खंबीरपणे उभं राहतात. मग इथं तर आमच्या मागं तुम्ही, राणा भाऊजी, समधी आहेत, अख्खं घर आहे. अहो पण नाही, आता नाही म्हणू नका सा मामांजी. एक डाव संधी द्या आम्हाला. इलेक्शनच्या टायमाला आम्हाला डावललं होतं तसं आता करू नका. आम्ही खरंच सांगतो मामांजी, आम्ही एकदम मनापासून सेवा करू बघा या गावाची. एक डाव संधी द्या. आणि तसं नाही झालं तर आमची मानसिक कंडिशन नीट राहणार नाही. मग मग आमच्या पोटात असणाऱ्या जीवाचं काय? आम्हाला जरा टाइम द्या, विचार करून सांगतो आम्ही. जाऊन आराम करा. आम्ही म्हणतो म्हणून एक डाव आम्हाला सरपंच करून बघाच मामांजी. अहो आमच्या हातात नाही ते. निवडून आलेलं पॅनल, गावकरी, त्यांचं म्हणणं बी बघायला पाहिजे ना. अहो गाव काय तुमच्या ऐकण्या बाहेर आहे भाई. तुम्ही म्हणशीला ती पूर्व दिशा. एक डाव आम्हाला सरपंच कराच. बरं, आम्ही येतो आता. जरा आराम करायला पाहिजे. एक पेज कमी होता, त्यात हा समोर दुसरा येऊन उभा राहिलाय. यातून मार्ग कसा काढायचा कोणाच ठाऊक. हॅलो. हा हॅलो साहेब, पाटील बोलतोय. हा बोला पाटील. हा साहेब, मी सर्व कागदपत्र नीटपणे पाहिले. हा. अफरातफरीचा कुठं मुद्दाच येत नाही. हा, काम नियमाबाह्य झाले हे मात्र नाही. अहो त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता त्यांच्या पुढे. आणि जे केलंय ते लोकहिताच होतं. साहेब मला पटतंय ते, पण नियम म्हणजे नियम, तुम्हाला माहितीच आहे की. नियम थोडा असा मी म्हणणार पण नाही. तेच ते. हा मग आता साहेब मी लिगली काहीच मदत करू शकत नाही. हा, पण अंजली गायकवाडांची बाजू प्रामाणिक आहे, म्हणून मी तुम्हाला काही उपाय सुचवू शकतो. हा, ते पण ऑफ रेकॉर्ड. बोला ना. सर्व सदस्यांनी सह्या करू हा फंड आधी ज्या कामासाठी वळवला गेला असं जर दाखवलं तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालात निघेल. हा, सध्या सगळ्यांच्या सह्या असणारा असा एक प्रस्ताव आहे, पण तो सुरू कामाचा आहे, फंड वळवल्याच बाबतचा नाही. या कामासाठी त्या कामाचा फंड वळवलाय असा मागच्या तारखेचा प्रस्ताव जर दाखवता आला तर काहीच अडचण येणार नाही. खरं तर हे अगोदरच व्हायला पाहिजे. नाही, आमच्या सुनबाई नवीन आहेत. सरकारी नियम पूर्णपणे माहिती नाहीत त्यांना. पण तुम्ही सांगताय तो उपाय सांगू आम्ही करायला त्यांना. काहीच हरकत नाही साहेब. परवापर्यंत मी माझी चौकशी थांबवतो.
तोवर तुम्ही ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांच्या सहमतीने असा प्रस्ताव पास करतो. होय होय. पाटील साहेब, आम्ही तुमचे आभारी आहोत. लाजवत आहे का साहेब? तुमच्या कामी आलो ह्यातच माझं मोठं भाग्य, आणि ते एका चांगल्या कामासाठी. नक्कीच. आता आम्ही आमच्या सुनमयांना याच्याबद्दल सगळं सांगतो आणि परवापर्यंत तुम्हाला प्रस्ताव मिळून जाईल. ठीक आहे सर. कारण असं का बसलं इथं? आबा, अंजलीबाई सरपंच पदाचा राजीनामा द्यायचं म्हणते. तुला काय वाटतं? अंजलीबाई निर्दोषात गॅरंटी आहे मला. या कुणाचा नावा पैसा खाणार नाही. तर ती गॅरंटी मला बी आहे. तर तिने राजीनामा द्यावा का नाही, तुझं काय म्हणणं? नाही द्यायला पाहिजे. मग थांबवते. पण कसं? अहो, किती बी सांगितलं तरी ऐकायला तयार नाहीत त्या. म्हणतात जोवर आळ मिटत नाही तोवर सरपंच पदावर राहणार नाही. माळ मिटव. पण कसं? अहो बाबा, माझ्या हातात असतं तर 2 मिनिटात मिटवलं असतं. आता सरकारी चौकशीत मी काय करणार? माझ्या टायमाला तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तसं जर जोर लावा की, हे बघ, तुला संधी आली, तू करून दाखव. पण कसं? एका कामाचा फंड दुसऱ्या कामाला वापरण्यासाठी पंचायतीच्या सगळ्या सदस्यांच्या सह्या जर आणल्या तर अंजलीवर ताळ आपोआप जाईल आणि ते काय त्याच्या कचाट्यातून बी सुटलं. आबा, फक्त सह्याच नव. अहो, करतो तुम्ही हे काम. राणा, अरे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुझी वहिनी, बाकीची विरोधी पॅनलचे सदस्य सहजासहजी सह्या करतील असं वाटलं होय तुला? अरे तुझी वहिनी तर आतापासून सरपंच झाल्यासारखी उड्या मारत फिरायला लागली. आबा, मी वहिनीसनी समजवतो की, आणि इतर सदस्यांना बी समजवतो. तुझ्याकडं फक्त उद्याचा एक दिवस आहे. तू सह्या गोळा कर, मी सूरजला समजून सांगतो. चालतंय, मी सकाळीच कामाला लागतो. अंजलीबाईंवरचा एवढा जोर जात नाही तोवर मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. काय आहे? राजीनामा. म्हणजे तू शाश्वताना दिलं होतं ते हम्म. काय झालीस? तेव्हा तू राजीनामा देत होतीस म्हणून पोरं रडत होती. मग आता त्या पंचायती दोस्त बिरांना म्हणजे तू आता सरपंच राहणार नाही. नाही, तू सरपंच नसतील तर माझी पोरांच्या समोर वोट कशी राहील? त्यासाठी असतं का सरपंच पद? तू राजीनामा का द्यायला? कारण माझ्याकडनं एक चूक झाली. चूक झाली की त्याची शिक्षा मिळतेच, त्यातून सूट नाही. पण तू कसली चूक केलीस? कुणाला फसवलं का मारलं?
नाही, मग मी फक्त लोकांच्या भल्याचा विचार केला. पण माझा मार्ग चुकला. मी चुकलं की अंक जातो, दहाव्या लिहून काढतो, पण त्या सोडत नाही. पुन्हा तू करत नाही असं कबूल केलं की झालं. तुझ्या असं कबूल करून टाक. शाळेत इतकं सोपं नसतं इथे. का? तुला नाही समजणार. चला आता आपण निघूया. आणि हो, मी पंचायतीत चालली. तू घरीच थांब आणि गोदाक्का सांगतील तेव्हा नीट जेवून घे. नाटकं करू नकोस काय. चल खालती. चल चल चल. मावो अगं ऐक की माझं. हो, सगळं ऐकते. तू आधी चल लवकर. गोदाक्कांना मी सांगणार आहे. गोदाक्का, हो थांबा जरा, तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. आता परत कशाला यावर चर्चा? चर्चा नाही, तुम्ही संध्याकाळपत्र थांबा, पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. का? संध्याकाळपर्यंत असं काय होणार आहे? हो मी सांगतो म्हणून राजीनामा देऊ नका. माझ्यासाठी होय म्हणा की. आहो पण हे बघा, तुम्ही संध्याकाळपत्र राजीनामा देणार नाही जो शब्द द्या मला द्या. ठीक आहे, पण काय करणार आहात तुम्ही? ते तुम्हाला संध्याकाळपत्र कळ. हे बघा, आता काय बी झालं नाही असं समजा आणि मस्तपैकी घरात थांबा. मी लागतो माझ्या कामाला. हा तेच कसलं काम? अगं तुला राणादा राजीनामा देऊ देणार नाही. आता कसं बोललास? एकच मिनिट. हॅलो अवद्या, बघ तू आणि बरकत लवकर त्या पारावर या. इकडे या, तुम्हाला सांगतो लय महत्वाचं काम आहे. अरे अर्जंट काम आहे सांगतो. हा बरं ठेवू काय? हा ठेवतो. हो संध्याकाळ पत्र काढा. चालेल. माऊ सरपंच राणा. तायसा, वा तायसा वा, कसल्या भारी दिसायला असा तुम्ही. एवढे नटून थटून कुठे चालला? सरपंच पदाचा शपथविधी आहे आमच्या आज. मग तयार तर व्हायलाच पाहिजे का नाही? तायसाब, सरपंच पदाचा शपथविधी कधी बी नसतो. ठीक आहे, शपथविधी नाही, पण सरपंच पदावर बसायचा कार्यक्रम तर होणार आहे की नाही? हा, अगं या गावची तारणहार नंदिता गायकवाडा सरपंच होणार आहे. अख्ख्या गावात हत्तीवरनं साखर वाटाय पाहिजे बघ. हा, म्हणजे पोलीस धरून देतात. ताईसाहेब, जंगली प्राण्यांकडनं असली समधी कामं करून घ्यायची नसतात. बंदी आहे. माहित नाही वे तुम्हाला? काय बी बोलतासा. अगं एक खुळे. अगं हत्तीवरनं साखर वाटायची म्हणजे हत्तीवरनं साखर वाटायची असं नाही. माणसाला खुशी झाली की ती व्यक्त करायसाठी तसं बोलायचं असतंय. साहेब, तुम्ही व्हायच्या आधी समज बोलतासा, खुशी साजरी करतासा आणि नंतर मागणं खाता माती. चंदे, नाही म्हणजे तसं नाही. ते मास्तरनीने राजीनामा कुठे दिलाय अजून, आणि त्याच्या आधीच कशाला उड्या मारतायसा असं म्हणायचं होतं मला. आता राजीनामा देण्याशिवाय काय पर्याय आहे काय तिच्याकडं? भ्रष्टाचाराचा आरोप असलेली व्यक्ती सरपंच पदावर राहू शकत नाही. आणि हे आरोप मिटलं तर कस काय मिटत्याल? ताईसाहेब, राजकारण नाही, एका रात्री सूत्र फिरत्यात असं तुम्हीच म्हणला होता सा. हा बरोबर आहे ते, पण ती सूत्र फिरवणारा माणूस लई हुशार पाहिजे. आणि आपल्याकडे कोण आहे तसा हुशार माणूस? ते ठोकळा. हेच चुकतं तुमचं. असं बिंदास राहतासा आणि कायम तुमच्या स्वप्नांची माती होती बघा.
अहो ताईसाहेब, रानात आणि मास्तरनीला राजीनामा थांबवाय सांगितलाय. असं कसं? म्हणजे असं कसं थांबवाय सांगितलं? आता हे काय मला माहित नाही, पण राणादा सांगून गेलेत मास्तरनीला संध्याकाळी पतू राजीनामा द्यायचा नाही म्हणून. आणि खाली बघा की लाडू कसं नाचायलाय, माऊस सरपंच राहणार, माऊस सरपंच राहणार. या खोप्यानं काय यो मध्येच घोळ घातला? तर ताईसाहेब बायकोसाठी काय ना काय तर करणारच की राणादा, आणि हे प्रकरण मिटवणार बघ. नाही चंदे, हातात तोंडाशी आलेलं सरपंच पद आम्ही असं घालवणार नाही. या मास्तरनीला सरपंच पदाच्या खुर्चीवरनं खाली खेचणार आणि आम्ही त्या खुर्चीवर बसणार म्हणजे बसणारच. अहो छक्के पंजे न समजणाऱ्या साध्या बोळ्या अंजली वहिनीवर त्या पप्प्यानं असा आळ घ्यायला लाज कशी वाटली नाही? दुर्पा मावशी, त्या पप्प्यानं तर लाज कधीच गुंडाळून ठेवल्या कुट्टीला. अहो एवढ्या वर्षांनी धडाडीच्या आणि चांगल्या सरपंच मिळाल्या होत्या दौलतवाडीला, पण मधीच काय होऊन बसलंय? मला ही रिकामी खुर्ची बघून कसं तरी व्हायले. काहीतरी करायला पाहिजे बाबानं. बर तो अवध्या कुठं आहे? अवध्याचं डोसकं चालतं ह्या गोष्टीत. अहो येईल, बरं ते नाही, आपण अंजली वहिनीशी सगळं समजावून सांगू. हा, राजीनामा अजिबात द्यायला लावायचं नाही मला. हा, मला बी हेच वाटतंय, पण कसं? भ्रष्टाचाराचा आळ असताना अंजली वहिनी ह्या खुर्चीवर बसणारच नाही. दुर्पा मावशी, आम्ही साहेबांना सगळं सांगितलंय आणि त्यांना बी ते पटले. मग ते चौकशी कसं करतात? अहो ते नियम म्हणून. तेच तर नको आहे. असं झालं तर अंजली वहिनी राजीनामा देणार हे फिक्स. आणि अंजली वहिनींनी राजीनामा दिला तर ह्या खुर्चीत कोण येऊन बसणार ते सांगता येत नाही. विरोधक गाव अस्थिर झाल्याशिवाय आणि ही खुर्ची बळकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत बघा. तसलं काय बी होणार नाही. ही खुर्ची अंजलीबाईंची आणि अंजलीबाईंचीच राहणार. अहो पण अंजली वहिनीने ऐकायला पाहिजे की त्या राजीनामा देणारच म्हणून बसल्या आता बघा. अंजलीबाई राजीनामा देणार नाही. संध्याकाळपत्र थांबायला सांगितलंय मी. आणि संध्याकाळ झाल्यावर हे बघा, आबांचा आणि त्या साहेबांचा फोन झाला. आपल्याला निवडून आलेल्या सदस्यांनी फंड वळवावा असा ठराव पास केला दावायचा आहे. होय, त्या ठरावावर जर सगळ्यांच्या सह्या असतील की नाही तर फंड वळविता येतोय अशी तरतूद आहे. मग वाट कशाला बघायची, लगेच करून टाकेल की सह्या. हा, चल आता करतो सी. चल. हा होय, चौकशीवाल्या साहेबांनी बी कळवून टाकूया. एकनाथ फोन कर बाबा. आणि प्रस्ताव तयार झाला की सह्या लगेच करून टाकूया. होय होय, कर. नाही नाही नाही, काय आहे आपल्या सगळ्यांच्या होऊन जातील सह्या, पण ती पप्प्याची बायको, बापू आणि नंदिता वहिनी यांच्या पण सह्या लागणार की. वय फक्त बापू आणि सुरेखा वहिनीची सही मिळवायला पाहिजे. राहिलं वहिनी, त्या काय लगेच सही करते. हा, चालते चालते, लगेच करून टाकूया सह्या. हे चल, कागद घेऊन कर. चल. चल चल.